नमस्कार फ्रेंड, शुभ सायंकाळ। आज मी आमच्या गणपती बाप्पासाठी जे 21 नैवेद्याचं भोग लावला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। हा माझा पहिलाच चांगल्या प्रकारचा व्हिडिओ असेल। हे माझे गोडस मनमोहक गणपती बाप्पा, हे माझं साधं सिंपल डेकोरेशन्स जे मी स्वतः तयार केलं आहे। हे माझे गणपती बाप्पा आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी तयार केलेले मी गणपती बाप्पाला भोग लावलेले 21 प्रकारचे नैवेद्य। हे बघा, मोदक, गुळाची पापडी, सांजुरी, तिळाचे लाडू, शेंगदाणा लाडू, बेसन बर्फी, हरे शंकरपाळे, मिरचीचे भजे, वडापाव, चिवडा, या सर्व वस्तू मी तयार केल्या आहेत। हे माझे गणपती बाप्पासाठी मी दरवर्षी 21 नैवेद्याचे पदार्थ देत असते, ठेवत असते, भोग लावत असते। बघा कसं आहे, नक्की सांगा तुम्हाला आवडलं असेल। गणपती बाप्पाला आवडणारी केळी, सोनपापडी, शेव, हे बघा म्हणजे गणपती बाप्पा। तिथं फळ ठेवली आहेत आणि माझे सुंदरसे जे गणपती बाप्पा त्यांच्यासाठी मी तयार केलेले नैवेद्य मी दरवर्षी करत असते आणि खूप छान वाटत असतं। हे केळीच्या पानावर ठेवलेले आहेत ते सर्व मी बनवलेले आहेत, माझ्या हाताने स्वतः तयार केले आहेत। आणि हे सोनपापडी वगैरे सर्व रेडीमेड आणलं आहे। हे बघा, इथं आहे शेंगदाणा चिक्की, चकली, मूग डाळ, फरसाण, हे तिखट शेंगदाणे, ही डाळ, ही चिली मिली म्हणतात ना त्याचा प्रकार, ही बेसन बर्फी मीच तयार केली आहे। बघा, हे गणपती बाप्पाला दही साखर हे खूप आवडतं, बाप्पांचं एकदम आवडणारा असा हा दही साखर पदार्थ। हे गुळाची पापडी, हे तिळाचे लाडू, माझा गणपती बाप्पा। सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। काही चुकलं असेल, काही चुकीचं बोललं गेलं असेल, क्षमा असावी, कारण की मी नवीनच आहे, प्रयत्न करत आहे। तुम्ही नक्की सपोर्ट करा। गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।